हॅलो बच्चो, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे आपल्याला विचारलेलं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग एन्झाइम्स इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ DNA फ्रॉम RNA. ऑप्शन दिले आहेत RNA पॉलिमरेज, DNA पॉलिमरेज, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. तर आपल्याला इथे एक कंडिशन सांगितली आहे की काय केलं आहे, वी हॅव टू सिंथेसाइज अ DNA फ्रॉम RNA. ठीक आहे, तर आपण जर इथे बघितलं तर की कन्सेप्ट आली सिंथेसिस ऑफ DNA. आणि DNA सिंथेसिस आपण जर बघितलं तर ते होतं फ्रॉम ए प्री एक्झिस्टिंग DNA और इट कॅन बी डन फ्रॉम ए कॉम्प्लिमेंटरी DNA. ठीक आहे, तर जनरली आपण ह्यामध्ये जो एन्झाईम यूज करतो फॉर डेव्हलपमेंट, ओके, किंवा फॉर सिंथेसिस, आपण सिंथेसिस म्हणूया. तर सिंथेसिस ऑफ DNA करत आहे आपण फ्रॉम ॲन RNA, आणि RNA पासून जर सिंथेसिस करायचं आहे तर त्याला आपण म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. कारण की जनरली DNA पासून आपण RNA बनवतो त्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन, आणि आता आपण उलटी प्रोसेस केली आहे, म्हणजेच आपण RNA पासून DNA बनवत आहे, म्हणूनच आपण ती प्रोसेस करत आहे ती आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, आणि त्याच्यावरूनच एन्झाईमचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आणि ह्याच्यामध्ये हे काम कसं करणार आहे, तर आपल्याकडे एक RNA टेम्पलेट आहे. त्या RNA टेम्पलेटवरून आपण काय करणार आहे, त्या RNA टेम्पलेटला आपण एक्सपोज करणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज विल सिंथेसाइज ए कॉम्प्लिमेंटरी DNA, ज्यालाच आपण म्हणतो cDNA. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की प्रोसेसच्या स्टार्टला आपल्याकडे एक RNA टेम्पलेट असणं जरुरी आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज त्याच्यावरती cDNA बनवेल, आणि रिझल्टंट cDNA जो असतो इट कॅन बी युटिलाइज फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन्स इन द whatever we have applications of it. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल इफ दिस इज हॅपनिंग इन टू अ व्हायरस, लाईक फॉर एक्झाम्पल HIV व्हायरस, तर HIV व्हायरसच्या कॅप्स्यूलमध्ये RNA आणि सिंगल स्टँडर्ड RNA आणि त्याच्यासोबत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॅक्ट असतो, आणि जसं तो इन्फेक्शन करतो तर हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज त्याच्यापासून cDNA बनवतो, आणि मग त्याच्यानंतर व्हायरस पार्टिकल सिंथेसिस स्टार्ट होऊन जातं. ठीक आहे, सो हेन्स ते झालं व्हायरसचं ॲप्लिकेशन. जर आपण हे करत आहे फॉर RDN टेक्नॉलॉजी और फिर जेनेटिक इंजिनिअरिंग, तर मग आपण त्याचा यूज त्याच्याप्रमाणे करणार आहे. ठीक आहे, तर म्हणूनच ड्युरिंग रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन आपल्याला माहिती आहे की रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज काय करतो, इट फॉर्म्स अ DNA फ्रॉम द RNA टेम्पलेट युझिंग अ एन्झाईम called as reverse transcriptase where a cDNA is formed. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर असणार आहे इथे. आपण बघूया ऑप्शन 1 दिला आहे, RNA पॉलिमरेजचं काम आहे RNA सिंथेसिस करणे, DNA पॉलिमरेज DNA सिंथेसिस करतो ऑन DNA. तर आपल्याला करेक्ट आन्सर दिसत आहे ऑप्शन सी, सॉरी नॉट ऑप्शन सी, ऑप्शन सी इज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस ज्यांचं काम आहे DNA ला कट करणे किंवा ॲट स्पेसिफिक पॉईंट्स दे विल रेकग्नाइज अँड क्लीव द DNA. ठीक आहे, आणि करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन डी आपल्याला दिसत आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. दिस इज द एन्झाईम यूज फॉर सिंथेसिस ऑफ DNA फ्रॉम RNA. I hope it is clear. All the best. Keep learning with PW.